नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. या नवीन अभ्यासक्रमातील आज आपण पाहणार आहोत क्लास 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स लेसन नंबर 2 लाईन्स अँड अँगल्स यातील एक्सरसाइज 2. या व्हिडिओमध्ये ही जी गणिते आहेत ती एकदम व्यवस्थित प्रकारे समजून सांगितलेली आहेत, सोडवून दिलेली आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर चला तर मग या एक्सरसाइजला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट ऑप्शन. यामध्ये परत एक अ कम्प्लीट अँगल कंटेन्स डॅश डॅश राईट अँगल्स. तर या ठिकाणी काही ऑप्शन्स देखील दिलेले आहेत, पण त्यापूर्वी आपण समजून घेऊया कम्प्लीट अँगल्स म्हणजे काय. तर आता कम्प्लीट अँगल हा 360 डिग्रीचा असतो, म्हणजे हा पूर्ण वर्तुळाकार असतो. हे आपल्याला माहीतच आहे. तर याचे जर आपण 4 बरोबर भाग केले तर आपल्याला 90 डिग्रीचे 4 अँगल मिळून जातील. त्यामुळे या ऑप्शन मधील आपलं उत्तर काय असणार आहे? D4. Second question, if a straight angle is divided into 3 equal parts, each resulting angle will be dash dash. स्ट्रेट अँगल कसा असतो? स्ट्रेट अँगल हा अर्धवर्तुळाकार असतो किंवा 180 डिग्रीचा असतो. तर तो काय म्हणतो? डिवायडेड इंटू 3 इक्वल पार्ट, म्हणजे 3 समान भागामध्ये आपण ह्याला जर डिवाइड केलं तर कोणता अँगल येईल? 180 डिग्रीला आपण 3 ने भाग देऊया. किती आलं उत्तर? 60. म्हणजे 60 अंशाचे 3 जर कोण केले तर 180 डिग्री होते. मग 60 अंश म्हणजे हा कोणता कोण झाला? बी अक्यूट अँगल. करेक्ट ऑप्शन इज बी. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, द स्टार्टिंग पॉइंट ऑफ रे ओ पी अँड रे ओ क्यू इज डॅश डॅश. आता रे आपल्याला माहिती आहे कसा असतो, त्याच्या एका बाजूला ॲरो असतो आणि एका बाजूला पॉइंट असतं किंवा जिथून तो रे सुरुवात होतो ती जागा. तर या ठिकाणी आपण एक रे ड्रॉ केलेला आहे, रे ओ पी, आणि दुसरा रे ड्रॉ केलेला आहे ओ क्यू. मग यांचा स्टार्टिंग पॉइंट काय आहे? ओ. आता या दोन्हीमध्ये ओ हा कॉमन राहिलेला आहे, म्हणून ऑप्शन काय आहे? म्हणून करेक्ट ऑप्शन इज ए, ओ. फोर्थ क्वेश्चन आहे डॅश डॅश इज इन्फिनाइट ऑन बोथ साइड्स. आता इन्फिनाइट म्हणजे अमर्याद असं दोन्ही बाजूला काय असतं? ऑप्शन्स आर ए लाईन, बी लाईन सेगमेंट, सी रे, डी प्लेन. आता यामध्ये एक एक आपण पाहूया. लाईन सुरुवातीला हेच आन्सर आहे आपलं, परंतु आपण समजून घेऊया. बी लाईन सेगमेंट या दोन्ही बाजूला मर्यादित असतात. सी रे याच्या एका बाजूला ॲरो असतो, म्हणजे एकाच बाजूला ते अमर्याद असतं, एका बाजूला नाही. प्लेन म्हणजे हा सरफेस आहे किंवा चौकोन आहे, म्हणून ऑप्शन ए लाईन याच्या दोन्ही बाजूला तो अमर्याद म्हणजे इन्फिनाइट असणार आहे. सेकंड, मॅच द पेअर. यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेला आहे. ग्रुप ए मध्ये फर्स्ट आहे 91 डिग्री, याचं करेक्ट आन्सर येईल ई ऑब्ट्यूस अँगल. सेकंड आहे 180 डिग्री, याची करेक्ट पेअर आहे ए स्ट्रेट अँगल. थर्ड आहे 60 डिग्री, याची करेक्ट पेअर आहे बी कम्प्लीट अँगल. फोर्थ आहे 215 डिग्री, याची करेक्ट पेअर आहे सी रिफ्लेक्स अँगल. 590 डिग्री, याची करेक्ट पेअर आहे डी राईट अँगल. थर्ड क्वेश्चन आहे राईट द आन्सर्स बाय लुकिंग ॲट द फिगर. या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला एक आकृती दिलेली आहे, जी तुम्हाला व्यवस्थित निरीक्षण करून घ्यायची आहे. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, राईट द नेम्स ऑफ ऑल द रेज इन द फिगर. या आकृतीमधील जेवढे काही रेज आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत. तर आन्सर पाहूया. रे डी पी, रे डी ए, रे ई बी, रे ई सी, रे ई एफ अँड रे ई क्यू. आता ह्या गोष्टी तुम्हाला आकृतीमध्ये निरीक्षण करून घेतल्या तर ते तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजेल. त्यानंतर सेकंड आहे ऑन विच लाईन्स द पॉइंट ई इज लोकेटेड. ई हा या कोणत्या लाईनवर आपल्याला दाखवलेला आहे? आन्सर इज पॉइंट ई इज लोकेटेड ऑन लाईन पी ओ अँड लाईन सी एफ.
थर्ड क्वेश्चन आहे राईट द नेम्स ऑफ द लाईन सेगमेंट इन द फिगर. आता या आकृतीमधील लाईन सेगमेंटची नावे लिहायची आहेत. बघूया. लाईन सेगमेंट DP, लाईन सेगमेंट AD, लाईन सेगमेंट EC, लाईन सेगमेंट EP, लाईन सेगमेंट EQ, लाईन सेगमेंट FE, लाईन सेगमेंट PE, लाईन सेगमेंट PQ, लाईन सेगमेंट CF. अशा प्रकारे आपल्याला या लाईन सेगमेंटची नावे सांगता येतील. फोर्थ क्वेश्चन आहे राईट द नेम्स ऑफ द रेज हुज स्टार्टिंग पॉइंट इज E. म्हणजे आपल्याला असे रे लिहायचे आहेत ज्याचा स्टार्टिंग पॉइंट E असेल. आन्सर्स पाहूया. रे EC, रे EB, रे EQ, रे EF. म्हणजे E ह्या बिंदूतून जाणारे सर्व रे आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. फिफ्थ आहे व्हॉट टाइप ऑफ अँगल इज BEQ. राईट द नेम्स ऑफ इट्स साइड्स. आन्सर इज angle BEQ is an obtuse angle. Side of angle BEQ are ray EB and ray EF. फोर्थ क्वेश्चन आहे. या ठिकाणी देखील आकृती दिलेली आहे. राईट द नेम्स अँड टाइप्स ऑफ द अँगल्स इन द डायग्राम. कोणते अँगल आहेत आणि ते कोणत्या प्रकारचे आहेत त्याची नावे लिहायची आहेत. फर्स्ट पाहूया. अँगल PQR obtuse angle. Second, QOR acute angle. Third, SOR obtuse angle. Four, POS obtuse angle. फिफ्थ क्वेश्चन आहे फाइंड द नंबर्स ऑफ acute angle in each of the following figure. आता या ठिकाणी या फिगर आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. ए मध्ये आपल्याला फक्त ट्रायंगल दिलेला आहे, बी मध्ये 2 ट्रायंगल आहेत, सी मध्ये 3 ट्रायंगल आहेत. तर पाहूया. ट्रायंगल मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 3. आता हे 3 ने मल्टिप्लाय का केलेलं आहे? कारण प्रत्येक ट्रायंगल मध्ये 3 अँगल असतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आपल्याला हे 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग खाली पाहूया. पहिली आकृती आहे त्यामध्ये एक ट्रायंगल आहे. मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 3. सेकंड मध्ये आता बी या आकृतीमध्ये जेवढे त्रिकोण बनलेले आहेत ते आपण काउंट करायचे आहेत. तर ते किती येतील? 4 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 12. त्यानंतर सी आकृती पाहायची आहे. यामध्ये किती त्रिकोण होतात ते तुम्ही काउंट करायचे आहेत. तर ते होतील पूर्ण 7. 7 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 21. मग आपण चौथी जी आकृती आहे ती या ठिकाणी ड्रॉ करून दिलेली आहे. त्यामध्ये किती त्रिकोण होतात ते काउंट करायचे आहेत. तर ते होतील 10 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 30. आता हा पॅटर्न पहा. इन ईच सबसिक्वेंट फिगर द नंबर ऑफ अक्यूट अँगल इन्क्रीजेस बाय 9. म्हणजे प्रत्येक वेळेस हा 9 ने इन्क्रीज होत आहे. Sixth question, draw a freehand picture with acute angle, right angle and obtuse angle and fill it with colors. म्हणजे या 3 अँगल, acute angle, right angle आणि obtuse angle या अँगलला घेऊन तुम्ही कोणत्याही प्रकारचं चित्र काढू शकता आणि ते रंगवायचं आहे. तर या ठिकाणी एक सुंदर चित्र दिलेलं आहे. यामध्ये हे सर्व अँगल्स तुम्हाला मिळून जातील. व्यवस्थित निरीक्षण करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ऍक्टिव्हिटी देखील आपल्याला दिलेली आहे. लिस्ट द अँगल्स इन ऑब्जेक्ट फाउंड इन द सराउंडिंग, क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू देअर टाइप. आपल्या आजूबाजूला वेगवेगळे अँगल शोधायचे आहेत आणि त्याचं वर्गीकरण करायचं आहे. तर या ठिकाणी हा चार्ट दिलेला आहे तो एकदा व्यवस्थित पाहून घ्या. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टीच आहेत जसं पेन्सिल, सीझर, नोटबुक, डुअर, वॉच, हाऊस या सर्व गोष्टी आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या आहेत. यामध्ये कोणकोणते अँगल तयार होतात आणि ते कोणते आहेत ते सर्व या ठिकाणी सविस्तरपणे दिलेलं आहे. तर आलं लक्षात. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांची व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. इयत्ता 6वीच्या बदललेल्या सिलेबसनुसार
प्रत्येक विषयाच्या व्हिडिओजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जर क्लिक केलं तर त्या विषयाचे स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.